आज मी माझ्या ब्लॉग मध्ये मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू आणि सर्वांना नमस्कार सुद्धा. मी माहिरा जैतापकर माहिरा मुस्कान ह्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी माझ्या ब्लॉग मध्ये मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मला ना मराठी फार छान बोलता येत नाही, पण मी आज मराठी बोलण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. मराठी बोलता बोलता माझ्याकडून काय चुका होत असतील तर मला सांभाळून घ्या. तर आज मी माझ्या मम्मी डॅडी बरोबर जात आहे खेड शहरात. आज आम्ही खेडला जात आहोत कपडे खरेदी करण्यासाठी, अर्थात शॉपिंग करण्यासाठी. तर मग चला माझ्या बरोबर खेडला. सर्वप्रथम मी माझ्या डॅडींना खेडला जाण्यासाठी कॉल केला. लवकरच डॅडी आम्हाला घेण्यासाठी गाडी घेऊन आले. मग आम्ही खेडला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. हाडणे बायपास मार्गे आम्ही खेडला निघालो. दापोली पोहोचल्यानंतर आम्ही एमओडीला थांबलो. एमओडी मध्ये थोडंसं खाऊन आम्ही प्रवास पुन्हा सुरू केला. दापोली ते कुंभवेळ हा रस्ता खूप चांगला होता.
नंतर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. मग आम्ही खेर मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर थोडी खरेदी केली. मुस्कानची मस्ती दुकानात सुद्धा सुरूच होती. आमची खरेदी झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आता आमची खरेदी करून झाली आहे. आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालो आहोत. सकरोलच्या पेट्रोल पंपावरती आम्ही पोहोचलो. उन्हाळा खूप होता, त्यामुळे उसाचा रस पिण्याची इच्छा झाली. पुन्हा एकदा प्रवास सुरू केल्यानंतर आम्ही वाकुलीत पोहोचलो. वाकुलीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. हे बघा, फायनली आम्ही दापोलीत पोहोचलो.
दापोली पोहोचल्यानंतर दापोली सुद्धा ट्रॅफिकच होती. एसटी स्टँड ते पटेल गेट पर्यंत ट्रॅफिकच होती. मग आम्ही चायनीज वर ताव मारण्यासाठी थोडा वेळ थांबलो. रात्रीचे 8 वाजले होते आणि आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर मी लगेचच धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मद्रसेत निघाले. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यासोबतच सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. त्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता व्हिडिओ मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. अल्लाह हाफिज, खुदा हाफिज, धन्यवाद.